नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक किरण शेंडे, SVKT महाविद्यालय देवळाली कॅम्प नाशिक. आपण SY BCom या वर्गाच्या बिझनेस मॅनेजमेंट म्हणजेच व्यवसाय व्यवस्थापन या विषयाची लेक्चर सिरीज बघत आहोत. आता आपल्याला आजच्या लेक्चर सिरीजमध्ये आपल्याला सेंट्रलायझेशन अँड डिसेंट्रलायझेशन, ज्यालाच आपण म्हणतो अधिकाराचे केंद्रीकरण आणि विकेंद्रीकरण, आपण याबद्दल डिटेल माहिती बघणार आहोत. तर आजचं शेड्यूल आपण सुरू करण्यापूर्वी आता मागच्या लेक्चरमध्ये आपण स्ट्रेस मॅनेजमेंट, तणावांचे व्यवस्थापन, आपण मॅनेजरियल स्ट्रेस किंवा व्यवस्थापकीय तणाव याबद्दल आपण मागच्या लेक्चरमध्ये माहिती बघितलेली होती. आता कोणताही व्यवस्थापक असू द्या किंवा कुठलाही बिझनेस असू द्या, त्या व्यक्तींना कामाचा त्रास हा असतोच. त्या व्यक्तीवर काय परिणाम होतात, त्याच्या कौटुंबिक जीवनावर काय परिणाम होतात, हे आपण त्या लेक्चरमध्ये आपण बघितलेलं होतं. त्याचे फायदे काय, तोटे काय, तणावाचे फायदे तर नसतातच, तोटेच असतात. त्यामुळं त्याचे परिणाम काय होतात, त्याचा कंपनीवर काय परिणाम होतो किंवा त्या व्यक्तीवर काय परिणाम होतो, त्याच्या जीवनावर काय परिणाम होतो, त्याच्या फॅमिलीवर काय परिणाम होतो, हा आपण स्ट्रेस मॅनेजमेंटमध्ये आपण बघितलं होतं. आणि तो तणाव कशा पद्धतीने आपल्याला कमी करता येईल, त्यावरचा उपाय काय, हे आपण मागच्या लेक्चरला आपण बघितलेलं आहे. आता आजच्या लेक्चरला आपण सेंट्रलायझेशन अँड डिसेंट्रलायझेशन, अधिकाराचे केंद्रीकरण आणि विकेंद्रीकरण. तर आजच्या सेशनमध्ये आपण अधिकाराचे केंद्रीकरण, सेंट्रलायझेशन याविषयी आपण माहिती बघणार आहे. आता अधिकाराचे केंद्रीकरण म्हणजे काय, तर सर्व अधिकार एका ठिकाणीच असणे, केंद्रित असणे, एकाच व्यक्तीला ते डिसिजन घेणं किंवा एकाच हेड ऑफिसमधूनच सर्व ब्रँचसाठी सर्व अधिकार तिथं एकत्र असणारे, म्हणजे सर्व आदेश तिथून जाणार आहे. त्यामुळं ते यामध्ये आपण चर्चा तर पुढं सविस्तर करणारच आहोत. आता तर आजच्या आपण टॉपिकमध्ये काय शिकणार आहोत, अधिकाराचे केंद्रीकरण, ज्याला आपण सेंट्रलायझेशन असं म्हणतो. आता त्याची पहिल्यांदा आपण सेंट्रलायझेशनची व्याख्या बघू. आता डेफिनेशन, तर प्राध्यापक लुईस ॲलन यांच्या मते काय आहे, कोणत्याही संघटनेमध्ये केंद्रीय बिंदूवर व्यवस्थितपणे व सुसंबंध स्वरूपात अधिकार सुरक्षित ठेवण्याच्या प्रक्रियेला केंद्रीकरण असे म्हणतात. ही झाली त्यांची व्याख्या, कोणाची, लुईस ॲलन यांची. ते काय म्हणत आहे, कोणत्याही संघटनेमध्ये केंद्रीय बिंदूवर व्यवस्थितपणे व सुसंबंध स्वरूपात अधिकार सुरक्षित ठेवण्याच्या क्रियेला केंद्रीकरण असे म्हणतात. आता हेनरी फेवल यांनी काय सांगितलेलं आहे, आता हेनरी फेवल यांच्या मते काय आहे, तर संघटनेतील सहाय्यक अधिकाऱ्यांचे महत्त्व कमी करण्यासाठी कारणीभूत ठरणारी प्रत्येक बाब म्हणजे केंद्रीकरण होय. बरोबर आहे. सहाय्यक जे अधिकारी असतात त्यांना त्यांचे अधिकार कमी करणं, म्हणजे त्यांचे अधिकार जे ते कोणाकडे घेणं, सेंट्रलाइज व्यक्तीकडे घेणं, या अर्थाने तिथं म्हटलेलं आहे त्यांनी, म्हणजे त्याला केंद्रीकरण म्हटलेलं आहे. आता या ठिकाणी काय होतं की यांच्या व्याख्येवरून आपल्याला काय सांगता येईल, तर केंद्रीकरण म्हणजे काय, तर सर्व जे काही अधिकार आहेत किंवा जे काही डिसिजन मेकिंग आहे, सर्व काही अधिकार हे काय केलं जातं, जे कंपनीचं व्यवस्थापन असेल, जे कंपनीचा मालक असेल किंवा मॅनेजर असेल, हे यांच्याकडे स्वतःकडेच ठेवतात. त्याचं विकेंद्रीकरण करत नाही, दुसऱ्याला अधिकार कुठलेच देत नाही. ते जे काही अधिकार आहे ते सुरक्षित ठेवतात, स्वतःच्याच हातात सर्व अधिकार ठेवतात. म्हणजे एका प्रकारे एक हुकुमशाहीच असते, कारण की ते सांगतील तेच आदेश आपण पाळायचे असतात कंपनीमध्ये, कामगारांमध्ये. म्हणजे त्याचे फायदे तोटेही होत असतात. तर आपण तेच सेंट्रलायझेशनचे काय फायदे तोटे हेही आपण पुढे बघणारच आहोत. आता ह्या व्याख्येमध्ये बघा, लुईस यांच्या व्याख्येमध्ये काय म्हटलं आहे, कोणत्याही संघटनेमध्ये केंद्रीय बिंदूवर व्यवस्थितपणे व सुसंबंध स्वरूपात अधिकार सुरक्षित ठेवण्याच्या क्रियेला केंद्रीकरण म्हणतात. आता केंद्रीय बिंदू म्हणजे कोण, तर आपल्या जे काही संघटना आहे, संघटना म्हणजे त्याला आपण कंपनी म्हणू शकतो, व्यवसाय म्हणू शकतो, तर त्या संघटनेचा केंद्रीय बिंदू, मग केंद्रीय बिंदू म्हणजे त्या कंपनीचा मालक असेल, ओनर असेल त्या बिझनेसचा, तर त्याच्याकडे सेंट्रलाइज म्हणजे केंद्रीय, ते सर्व अधिकार त्याच्याकडे त्याच्या हातात असतात किंवा त्याच्याकडे सुरक्षित असतात. त्याच्याशिवाय कोणी तिथं डिसिजन घेऊ शकत नाही, कोणालाही काही तिथे डिसिजन घेण्याचा अधिकार नसतो, कोणालाही काही परचेस सेल्स करण्याचा कुठलाही अधिकार नसतो. त्याला म्हटलं आहे त्याने सेंट्रलायझेशन. आणि हेनरी फेवल यांच्या मते काय सांगितलेलं आहे त्यांनी बघा, आता संघटनेतील सहाय्यक अधिकाऱ्याचे महत्त्व कमी करण्यासाठी कारणीभूत ठरणारी प्रत्येक बाब म्हणजे केंद्रीकरण होय. आता सहाय्यक अधिकारी जे असतात, कोणताही कंपनीचा मालक असेल, म्हणजे त्याच्याखाली मॅनेजर असतो, आणखीन वेगवेगळ्या डिपार्टमेंटचे हेड्स असतात, वेगवेगळ्या डिपार्टमेंटचे मॅनेजर्स असतात, किंवा
एकच कंपनी असते, त्या कंपनीचा ओनर असतो आणि त्या कंपनीच्या अनेक ब्रँचेस वेगवेगळ्या शहरांमध्ये, राज्यांमध्ये, देशांमध्ये असतात. तर त्या ठिकाणी मग काय होणार आहे, तर त्यांना कुठल्याही प्रकारचे त्या ठिकाणी अधिकार घेण्याचे किंवा डिसिजन घेण्याचे अधिकार नसतात. मग त्या ठिकाणी काय केलं जातं, सर्व अधिकार जे कुठे ठेवले जातात, केंद्रीय पद्धतीने, म्हणजे त्या ओनरकडेच ते अधिकार सर्व घेतले जातात. त्यामुळं काय होतं आहे, त्या ऑटोमॅटिक तो काही सहाय्यक अधिकारी आहे त्याचा काय होतं आहे त्या ठिकाणी महत्त्व कमी होतं आहे, कारण त्याला कुठल्या प्रकारचा डिसिजन घेण्याचा अधिकार नसतो. समजा एखाद्या कंपनी समजा त्याचा मालक आहे, बरोबर आहे, आणि कंपनीमध्ये मॅनेजरची नेमणूक झालेली आहे. समजा आता एखाद्या कामगाराला सुट्टी हवी आहे, त्याला काहीतरी बाहेरगावी जायचं आहे, त्यामुळे त्याला एक 4 ते 5 दिवसाची सुट्टी हवी. तर त्या ठिकाणी कंपनीचा मॅनेजर काय बोलेल, का नाही मला अगोदर कंपनीच्या मालकाला विचारावं लागेल, मग मी सुट्टी मंजूर करेल. पण मग यातनं काय होतं आहे, पण त्या कंपनीचे जे कामगार असतील त्यांच्याही मनात त्या मॅनेजरबद्दलचे जे काही महत्त्व असतं ते कमी होऊन जातं, कारण की त्यांना माहिती आहे आपल्या सुट्टीचा डिसिजन कोण घेणार आहे, मालकच घेणार आहे, मग का मॅनेजरला काय विचारायचं. मग अशी तिथे सेंट्रलायझेशन जर असेल किंवा अधिकाराचं केंद्रीकरण असेल, तर या ठिकाणी काय होतं आहे, सहाय्यक अधिकारी जे असतात त्यांचं ऑटोमॅटिक किंवा म्हणजे नकळत त्यांचं एका प्रकारे त्या ठिकाणी महत्त्व कमी झालेलं असतं. त्यांना कुठल्याही प्रकारचं डिसिजन घेण्याची परवानगी नसते किंवा त्यांना कुठल्याही प्रकारचे अधिकार नसतात. ठीक आहे. आता केंद्रीकरणाचे क्षेत्र किंवा प्रमाण म्हणलेलं आहे, डिग्री ऑफ एक्सटेंट ऑफ सेंट्रलायझेशन म्हटलेलं आहे. मग आता केंद्रीकरणाचे क्षेत्र किंवा प्रमाण काय, म्हणजे केंद्रीकरण सगळ्याच गोष्टीचं आपल्याला केंद्रीकरण करता येत नाही, किंवा केंद्रीकरण सेंट्रलायझेशन डिसिजन मेकिंग वासर किंवा सेंट्रलायझेशन आपण कोणत्या गोष्टीचं करू शकतो हेही तिथं फिक्स आपल्याला सांगता येईल, कारण की कोणत्याही गोष्टीचे अधिकार केंद्रीकरण करून चालणार नाही. उद्या कंपनीला समजा आपली कंपनीचं सेंट्रलायझेशन प्रोसेस असेल, आपल्याकडे समजा केंद्रीकरणाची आपल्याकडे अधिकाराचं केंद्रीकरणाची सिस्टीम आपल्या कंपनीत आहे आणि आपल्या कंपनीची ब्रँच दुसऱ्या राज्यात आहे. मग समजा त्या कंपनीला अचानक तिथे काहीतरी कंपनीचं प्रोडक्शन थांबलं आहे किंवा कंपनीला आग लागली आणि मग आपण आपल्या हेड ऑफिसला फोन करणार, मग त्यांनी परमिशन दिली तर ती आग विझवायची का, असं होता कामा नये. त्यामुळं केंद्रीकरणाचे क्षेत्र आणि प्रमाण ठरलेलं आहे, किती अधिकाराचे केंद्रीकरण होऊ शकतं आहे. सर्वच अधिकाराचे केंद्रीकरण होऊ शकत नाही किंवा सर्वच अधिकारांचे विकेंद्रीकरणही होऊ शकत नाही. तर त्याचं क्षेत्र काय आहे, त्याचे प्रमाण काय आहे, हेही तिथं आहे, कारण की थोडेफार अधिकार हे त्या मॅनेजरला बी देणं गरजेचे असतात, आर्थिक असतील, सर्व असतील. तर आपण यामध्ये बघू केंद्रीकरणाचे क्षेत्र किंवा प्रमाण. याच्यामध्ये पहिलं म्हटलेलं आहे व्यवस्थित नियोजन. आता सेंट्रलायझेशन असतं किंवा केंद्रीकरण, अधिकाराचे केंद्रीकरण करायचं असतं, त्याचं पहिलं तर सर्वात व्यवस्थित नियोजन झालेलं असलं पाहिजे. म्हणजे कोणते अधिकार पूर्णपणे सेंट्रलाइज असतील, कोणत्या अधिकाराचे थोडंफार प्रमाणात विकेंद्रीकरण असेल, याचं नियोजन करावं लागणार आहे. किंवा काही अधिकार जे असतात याचं सेंट्रलायझेशन केंद्रीकरण करताच येत नाही, तर त्याचाही व्यवस्थित अभ्यास तिथं केला गेला पाहिजे. नाहीतर ज्याची गरज नाही, जसं मी आत्ता तुम्हाला उदाहरण दिलं, एखाद्या ठिकाणी आग लागली कंपनीला आणि जर त्या असं जर असेल तर तुमच्या नियोजनामध्ये का कंपनीला आग जरी लागली तरी ते सेंट्रल ऑफिसला विचारूनच विझवायची, असं जर चुकीचं नियोजन केलं तर त्या ठिकाणी आपल्याला काही प्रमाणात लॉस पण होऊ शकतो आहे. त्यामुळं व्यवस्थित नियोजन केलं पाहिजे. जे शक्य आहे त्याचंच केंद्रीकरण केलं पाहिजे, जे गोष्टी अशक्यच नाही आहे त्याचं विकेंद्रीकरण करणं गरजेचंच आहे. त्यानंतर उद्दिष्ट पूर्ततेसाठी संघटनेची रचना. आता सेंट्रलायझेशन जे आहे तर कंपनीचं उद्दिष्ट पूर्ती होती का नाही त्याप्रमाणे त्याची रचना करणं गरजेचं आहे. जर समजा सेंट्रलायझेशन अधिकाराचं केंद्रीकरण करून जर संघटनेचं उद्दिष्ट जर पूर्ण होत नसेल तर त्या सेंट्रलायझेशन किंवा त्या केंद्रीकरणाला काही अर्थ नाही आहे. जर कंपनीचं उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी आपल्याला विकेंद्रीकरण करण्याची परिस्थिती आपल्यापुढे निर्माण होत असेल किंवा अनेक कामगारांना किंवा अनेक अधिकाऱ्यांना जर तिथं अधिकार प्रदान करण्याची जर गरज भासत असेल तर ते केलंही पाहिजे, कारण त्यासाठी आपल्या कंपनीचं उद्दिष्टपूर्ती हे सर्वात महत्त्वाचं आहे. आणि याच्यातून जर उद्दिष्टपूर्ती होत असेल तर आपल्याला केंद्रीयकरणावरच भर देऊन उपयोग नाही, त्याचं डिसेंट्रलायझेशन किंवा विकेंद्रीकरण हे होणं महत्त्वाचं आहे. त्यामुळे उद्दिष्टाची पूर्ततेसाठी संघटनेची रचना त्या दृष्टीने केली गेलेली पाहिजे. त्यानंतर कर्मचाऱ्यांमध्ये समन्वय प्रस्थापित करणे. आता सेंट्रलायझेशन प्रोसेस किंवा अधिकाराचे केंद्रीकरण जर केले
तर याच्यामध्ये कामगारांमध्ये काय होणार आहे, समन्वय प्रस्थापित होणार नाही. जसं मी तुम्हाला थोड्या वेळापूर्वी उदाहरण दिलं होतं का जर समजा एखादा कामगाराला सुट्टी हवी तर तो मॅनेजरकडे जरी गेला तरी त्या मॅनेजरला जर त्याच्या मालकाला जर विचारावं लागत असेल का या व्यक्तीला सुट्टी द्यायची का नाही, जर एवढे अधिकाराचे केंद्रीकरण असेल तर कामगारांमध्ये कुठल्याच प्रकारचा समन्वय राहणार नाही. काही कामगार मॅनेजरकडे येणार पण नाही, ते डायरेक्ट कंपनीच्या मालकाकडे जातात, कारण की कंपनीचा मालक हा फायनल रिझल्ट किंवा फायनल डिसिजन देत असतो. त्यामुळं ही परिस्थिती तर निर्माण होऊ शकते. कर्मचाऱ्यांमध्ये कुठल्याच प्रकारचा समन्वय राहणार नाही. सेंट्रलायझेशन जर झालं तर कंपनीच्या कामगारांनाही माहिती आहे का आपण सेंट्रलाइज म्हणजे आपल्या मालकांचेच किंवा जिथून आपलं सेंटर आहे किंवा जे हेड ऑफिस आहे तिथलेच आदेश फक्त आपण पाळायचे आहेत. मग इथं कंपनीच्या त्या ब्रँचच्या मॅनेजरने जर कुठले आदेश दिले तर त्या ठिकाणी कामगार ते आदेश पाळणार नाही आणि याच्यातनं काय होणार, कामगारांमध्ये समन्वय राहणार नाही. तर कामगारांमध्ये कर्मचाऱ्यांमध्ये समन्वय प्रस्थापित होण्यासाठी सेंट्रलायझेशन डिसेंट्रलायझेशन हे करणं गरजेचंच आहे. डिसेंट्रलायझेशन केल्यामुळे काय होणार आहे किंवा विकेंद्रीकरणामुळे काय होणार आहे, त्या डिपार्टमेंटचे हेड जे असतील ते त्यांना त्या पद्धतीने गाईड करू शकताय, मार्गदर्शन करू शकताय आणि त्यांच्यामध्ये कामगारांमध्ये कर्मचाऱ्यांमध्ये समन्वय प्रस्थापित करू शकताय. त्यानंतर पुढचा आहे योग्य निर्णय व अंमलबजावणी. आता केंद्रीयकरणाचं जे आहे, केंद्रीयकरण आपल्याला जर योग्य निर्णय आणि योग्य नियंत्रण ठेवण्यासाठी सेंट्रलायझेशन प्रोसेस आपल्याला गरजेची पण आहे. कारण की काय होतं आहे, केंद्रीयकरण असल्यामुळे काय होतं आहे, एकच व्यक्ती निर्णय घेणारे आणि एकच व्यक्ती कंट्रोल ठेवणारे, निर्णय आणि नियंत्रण एकाच व्यक्तीच्या हातात असल्यामुळे इथे विसंगतपणा किंवा असमन्वय कुठेही होणार नाही. एक समन्वय त्या ठिकाणी प्रस्थापित होणार आहे, योग्य निर्णय घेतला जाणार आहे. कारण की निर्णय घेणारा व्यक्ती हा एकच असणार आहे किंवा सेंट्रलाइज प्रोसेस निर्णय असणार आहे, वेगवेगळ्या ठिकाणाहून ते निर्णय घेतले जाणार नाही. विकेंद्रीकरण तिथं नसणार आहे, केंद्रीयकरण असणार आहे आणि योग्य तो निर्णय तिथं घेऊ शकतो आहे. कारण की जितके जास्त लोक एकत्र येणार आहेत तेवढे निर्णयसुद्धा त्याला फाटा फुटणार आहे आणि वेगवेगळ्या प्रकारचं किंवा एकच निर्णय घेण्यासाठी तिथं अनेक प्रकारे तिथे अडथळे येऊ शकत आहे आणि त्याची अंमलबजावणी करणंसुद्धा शक्य होणार नाही. त्यामुळं केंद्रीयकरणाचं काय होणार आहे, योग्य निर्णय व अंमलबजावणी आपल्याला तिथं करता येते. त्यानंतर कार्यावर योग्य नियंत्रण. कार्यावर योग्य नियंत्रण, सेंट्रलायझेशन किंवा केंद्रीकरण असेल, अधिकाराचे केंद्रीकरण असेल तर सर्व अधिकार त्या व्यक्तीला असतात. त्यामुळं कोणाकडून कोणतं कार्य करून घ्यायचं, कशा प्रकारे कार्य करून घ्यायचं त्याप्रमाणे एकच आदेश त्या समोरच्या व्यक्तीला दिलेला असतो. त्यामुळे त्याच्या कार्यावर हे योग्य असं नियंत्रण त्या ठिकाणी राखलं जातं आहे. त्यामुळं कार्यावर योग्य नियंत्रण ठेवण्यासाठी आपल्याला केंद्रीकरण बी तेवढंच महत्त्वाचं आहे. त्यानंतर खरेदी विक्री संबंधी निर्णय. आता केंद्रीयकरणामध्ये काय असतं, कुठल्याही प्रकारे कंपनीला खरेदी करायची असेल प्रॉपर्टी किंवा विक्री करायची असेल तर तिथं योग्य प्रकारे आणि फास्ट डिसिजन घेतला जातो आहे. येते लक्षात. कारण की अनेक लोक जर विकेंद्रीकरण असेल अधिकाराचं तर त्या ठिकाणी अनेक लोक त्यांचं मत मानणार आहे, काही लोक तिथं त्यासाठी तयार असतील, काही लोक तयारी नसतील. त्यामुळं काय होणार, त्या ठिकाणी खरेदी विक्री संबंधी निर्णय घेताना अनेक वाद निर्माण होऊ शकत आहे आणि योग्य असा निर्णय घेतला जाणार. त्यामुळं अधिकाराचे केंद्रीकरण हे त्या ठिकाणी महत्त्वाचं असेल. त्यानंतर आवश्यकतेनुसार तज्ज्ञांची नियुक्ती. आता केंद्रीयकरण आपल्याकडे आहे, अधिकाराचे केंद्रीयकरण आहे, सेंट्रलायझेशन आहे. तर कधी कधी काय असतं, अधिकाराचे केंद्रीकरण केल्यामुळं काय होतं आहे, जो काही सेंट्रलाइज व्यक्ती असेल, जो काही डिसिजन घेणारा असेल त्याला सर्वच नॉलेज आहे असं नाही, सर्वच घटकातली माहिती त्याच्याकडे आहे असंही काही नाही. त्या व्यक्तीला पूर्णपणे नॉलेज सगळ्या गोष्टींचं आहे असंही आपण म्हणू शकत नाही, तोही कुठेतरी कमतरता असते. मग अशा वेळेस सेंट्रलायझेशन प्रोसेसमध्ये डिसिजन घेताना किंवा अधिकाराचे केंद्रीकरणमध्ये डिसिजन किंवा निर्णय घेताना आपल्याला तज्ज्ञ व्यक्तीची सुद्धा तिथं आवश्यकतेनुसार नियुक्ती करणं गरजेचं आहे. कारण की मार्केटिंग करायची असेल आणि त्याबद्दल डिसिजन घ्यायचं असेल, प्रोडक्शन करायचं असेल, करोनासारख्या परिस्थिती निर्माण झालेल्या त्या काळात कंपनीचं मॅनेजमेंट कसं करायचं याच्याबद्दल काही डिसिजन घ्यायचं असेल, नवीन प्लांट उभारायचा असेल, नवीन कॅपिटल आपल्याला कलेक्ट करायचं असेल तर याच्यासाठी त्या क्षेत्रातल्या तज्ज्ञांचे सुद्धा तिथं नियुक्ती करणं गरजेचं आहे आणि त्यांच्या माध्यमातून आपण डिसिजनसुद्धा घेऊ शकतो आहे. फक्त सेंट्रलायझेशन किंवा अधिकाराचे केंद्रीकरण करून चालणार नाही, तर त्या ठिकाणी आपल्याला तज्ज्ञांचा सुद्धा सल्ला घेणं गरजेचं आहे. आवश्यकतेनुसार त्या ठिकाणी ते तज्ज्ञ नियुक्त केलेच गेले पाहिजे, जेणेकरून मग ती काही जी काय आपली अधिकाराचं केंद्रीकरण झालेलं त्याकडून योग्य निर्णय होऊन कंपनीला त्याचा फायदा होईल. त्यानंतर वस्तूच्या योग्य किमती ठरवणे. आता केंद्रीयकरणामध्ये काय होतं आहे, सेंट्रलायझेशन प्रोसेसमध्ये वस्तूची योग्य किंमत तिथं ठरवता आली पाहिजे, ते योग्य असं डिसिजन तिथं घेता येतो आहे. कारण की कंपनीमध्ये आता विकेंद्रीकरणामध्ये अनेक डिपार्टमेंट असतात, प्रत्येक डिपार्टमेंट वेगळं वेगळं व्हॅल्युएशन करतं,
त्यांच्यामध्ये समन्वय व्यवस्थित साधला जात नाही आणि कंपनीच्या त्याच्यामुळे प्रोडक्टमध्ये कमी जादापणा होऊ शकतो आहे. जर प्राईसची किंमत, त्या वस्तूची किंमत जर योग्य ठरवली गेली नाही, जर जास्त ठरवण्यात गेली तर आपला मार्केटमधले सेल्स कमी होणार आहे आणि कंपनीला लॉस होणार आहे. आणि कंपनीत जर आपली चुकून जर किंमत कमी ठरवण्यात गेली तर आपल्याला आपला प्रॉफिट कमी होणार आहे आणि तिथेही त्याप्रमाणे आपल्याला लॉस होणार आहे. त्यामुळं केंद्रीकरणामध्ये किंवा सेंट्रलायझेशन प्रोसेसमध्ये वस्तूच्या योग्य किंमत सर्वच डिपार्टमेंटशी कॉन्टॅक्ट करून, संपर्क साधून, समन्वय साधून त्या प्रोडक्टची किंमत ठरवली जाते आणि त्या ठिकाणी वस्तूची योग्य ती किंमत तिथं ठरवली जाते. ठीक आहे. आता केंद्रीकरणाची कारणे काय, कॉजेस ऑफ सेंट्रलायझेशन, अधिकाराचं केंद्रीकरण आपण का करतो किंवा त्याच्या मागची कारणं काय ही आपल्याला बघायची. आता याच्यामध्ये जर आपण बघायला गेलो तर सर्वात पहिलं कारण जे वैयक्तिक नेतृत्व प्रस्थापित करण्यासाठी. बऱ्याच वेळेस काय असतं, बरेच जे काही मॅनेजर्स असतात, जे काही कंपनीचे मालक असतात, त्यांना अशी स्वतःची बॉसिंग करणं किंवा आपण जे म्हणतो ना हुकुमशाही नेतृत्व करणं किंवा मीच मालक आहे किंवा माझं सर्वांनी ऐकावं असं, किंवा मी एक त्या कंपनीचा मालक म्हणून माझं एक काहीतरी वेगळं स्थान असावं किंवा मी एक अधिकारी म्हणून माझं एक काहीतरी एक स्टेटस असावं किंवा माझं सर्वांनी ऐकावं, असं ज्यावेळेस त्या वैयक्तिक त्या नेतृत्व प्रस्तावित करण्यासाठी तो व्यक्ती काय करतो, अधिकाराचं सेंट्रलायझेशन करतो, का ज्याला सर्व अधिकार स्वतःकडे असले पाहिजे, मी सांगेल तेच, सर्वांनी माझंच ऐकलं पाहिजे, कुठलाही डिसिजन घेण्यासाठी मलाच विचारलं पाहिजे किंवा असं. त्याच्यामागचा उद्देश दोन्ही प्रकारचा असू शकतो आहे. का एक तर त्या व्यक्तीला स्वतःला काहीतरी त्याच्यातले स्किल असतील ते त्याला दाखवायचे असतात, त्यात प्रॉफिट पण असू शकतो, म्हणजे चांगलं पॉझिटिव्ह थिंकिंगसुद्धा असू शकते. वैयक्तिक नेतृत्व प्रस्थापित करण्यासाठी तो स्वतःकडे नॉलेज असेल त्यावेळेससुद्धा असा व्यक्ती एखादा करू शकतो आहे, का तो सर्वांना गायडन्स करू शकतो आहे. किंवा एखादा व्यक्ती निगेटिव्ह माइंडेड असतो, का त्याला स्वतःकडे नॉलेज नसतं परंतु आपल्यालाच बॉस म्हणावं, सर्वांनी आपलंच वर्चस्व त्या कंपनीवर असावं, त्या कामगारांवर असावं, त्या अधिकाऱ्यांवर असावं, त्यासाठी सुद्धा काही जण सेंट्रलायझेशन करतात किंवा केंद्रीकरण करतात. त्यानंतर दुसरं जे आहे संघटनेत समन्वय प्रस्थापित करण्यासाठी. आता बऱ्याच वेळेस काय होतं आहे, जर अधिकाराचे विकेंद्रीकरण केले तर वेगवेगळे डिपार्टमेंट तयार होतात, वेगवेगळ्या लोकांना अधिकार तिथे दिले जातात आणि यातून मग काय होतं आहे, त्या ठिकाणी कुठल्याच प्रकारचा कोणत्याच डिपार्टमेंटमध्ये समन्वय साधला जात नाही. प्रत्येक डिपार्टमेंट हे वेगवेगळ्या प्रकारे काम करत असतं, जे ते त्यांच्यात हेवेदावे निर्माण होतात आणि त्यातून मग काय होतं, एकमेकामध्ये कुठलाच समन्वय राहत नाही. मग अशा ठिकाणी काय केलं जातं, संघटनेत समन्वय प्रस्थापित करण्यासाठी अधिकाराचं केंद्रीकरण केलं जातं, म्हणजे संघटनेत समन्वय प्रस्थापित होण्यासाठी सुद्धा सेंट्रलायझेशन केलं जातं. त्यानंतर परिस्थितीला तोंड देण्यासाठी. आता कधी काही अशा परिस्थिती उद्भवतात का ज्या ठिकाणी अधिकाराचं जर विकेंद्रीकरण केलेलं असेल तर लवकर डिसिजन घेतला जात नाही. अचानक आपल्याला ऑर्डर वाढलेली आहे किंवा अचानक काहीतरी कंपनीवर संकट आलेलं आहे, अचानक काहीतरी कामगार टाळाबंदी करतायत किंवा संपावर जात आहेत किंवा अचानक पगार वाढ मागतायत, अचानक मार्केटमधली डिमांड कमी झालेली आहे, अचानक मार्केटमध्ये कॉम्पिटिटर आलेला आहे, सबस्टिट्यूट प्रोडक्ट आपल्या प्रोडक्टला आलेलं आहे, अचानक गव्हर्नमेंटचे टॅक्स चेंज झालेले आहे, अचानक पेट्रोल डिझेलच्या किमती कमी जास्त झालेल्या आहे, अचानक गव्हर्नमेंट चेंज झालेलं आहे, अशा अनेक घटना घडू शकतात आणि ह्या परिस्थितीत तोंड देण्यासाठी सुद्धा कधी अधिकाराचं केंद्रीकरण केलं जातं. म्हणजे काय होतं आहे, त्या ठिकाणी जे मार्केटमधली परिस्थिती तयार होईल, जे बिझनेस एन्व्हायरमेंटमध्ये जी काही परिस्थितीमध्ये चेंज होईल, बिझनेस एन्व्हायरमेंट कशाही प्रकारे चेंज होऊ द्या, त्याला परिस्थितीला तोंड देण्यासाठी जर सेंट्रलायझेशन पद्धत असेल किंवा अधिकाराचे केंद्रीकरण असेल तर तिथं क्विक आणि परफेक्ट डिसिजन कमीत कमी वेळात घेतला जाऊ शकतो आहे. त्यासाठी सुद्धा केंद्रीकरण म्हणजे केलं जाऊ शकतं आहे. त्यानंतर आदेशातील एकता टिकून ठेवण्यासाठी त्या जो काही आदेश दिलेला आहे कंपनीचा किंवा जो काही सेंट्रलाइज आदेश आलेला आहे त्यामधली एकता टिकून राहण्यासाठी. कारण की काय होतं आहे, जर समजा विकेंद्रीकरण केलं तर प्रत्येक ठिकाणी आदेशामध्ये बदल होतात, त्यातून कामगार किंवा कर्मचारी कन्फ्यूज होतात का नेमके आपण आदेश कोणाचा पाळायचा आहे. कंपनीचा मॅनेजर सांगतो आहे का तुम्हाला उद्या 2 तास जास्त थांबायचं आहे, कंपनीचा हेड ऑफिसमधून जो मेसेज आलेला आहे सेंट्रल केंद्रीयकरणाकडून तर ते सांगतात का तुम्हाला 3 तास जास्त थांबायचे आहे. यातून कन्फ्युजन निर्माण होतं, कर्मचाऱ्यांमध्ये समन्वय राहत नाही किंवा ते स्वतः कन्फ्यूज होतात, त्यांच्यामध्ये संभ्रम निर्माण होतो आणि यातून त्यांचं कामाकडे लक्ष लागत नाही, म्हणजे आदेशातील एकता टिकून राहत नाही. त्यामुळे कंपनीचे सुद्धा कामगारसुद्धा कन्फ्यूज असता का आपण नेमके आदेश कोणाचे पाळायचे. तर त्यासाठी सेंट्रलायझेशन जर केलेलं असेल, अधिकाराचं केंद्रीकरण केलं असेल तर त्या ठिकाणी आदेशातील एकता टिकून ठेवता येते. आता पुढे केंद्रीकरणाचे फायदे. आता
अधिकाराचं केंद्रीकरण केलं तर त्याचे फायदे काय? आतापर्यंत आपण अधिकाराचे केंद्रीकरण बघितलं, त्याचं म्हणजे अधिकार त्याची डेफिनेशन बघितली, त्यानंतर त्याची कारणं बघितली आपण, त्याचप्रमाणे त्याचं प्रमाण काय असायला पाहिजे तेही बघितलं आहे आपण. आता आपल्याला पाहायचं आहे केंद्रीकरणाचे फायदे. आता अधिकाराचं केंद्रीकरण केलं तर त्याचे आपल्याला काय फायदे होतात किंवा सेंट्रलायझेशनचे ॲडव्हान्टेजेस ऑफ सेंट्रलायझेशन आपल्याला बघायचं आहे. त्यामध्ये काय होतं, प्रभावी वैयक्तिक नेतृत्व. या ठिकाणी ज्यावेळेस आपण अधिकाराचं केंद्रीकरण करतो त्यावेळेस वैयक्तिक नेतृत्व जो आहे, तो कंपनीचा जो मॅनेजर आहे, जो ओनर आहे, ज्यांनी ज्याच्या हातात सर्व अधिकार ठेवलेले आहे, तर त्याचं प्रभावी नेतृत्व त्या ठिकाणी तयार होतं. तो सगळ्या प्रकारचे डिसिजन घेतो किंवा त्याचं नेतृत्व चांगलं कसं आहे हे सर्वांना समजतं आणि योग्य डिसिजन त्या ठिकाणी त्याला घेता येतात. त्याच्यातले जे काही स्किल असेल स्वतःचे त्या ठिकाणी त्याला ते वापरता येतात. वेगवेगळ्या प्रकारे डिसिजन त्याला तिथं घेता येतात. नवीन नवीन काही मार्केटमध्ये नवीन ट्रेंड आलेले असतील त्याचा त्याला पूर्णपणे तिथं वापर करून आपल्या कंपनीचा जास्तीत जास्त प्रॉफिट तिथं कसा होईल यासाठी त्याला सेंट्रलाइज प्रोसेसच्या माध्यमातून किंवा अधिकाराच्या केंद्रीकरणाच्या माध्यमातून चांगल्या प्रकारे तिथं नेतृत्व करता येत आहे. त्यानंतर कार्यात एकरूपता. अधिकाराचे केंद्रीकरण झालं असेल तर सर्वांचं कार्य एकाच दिशेने चालतं, कारण की तिथे जे काही केंद्रीय व्यवस्थापनाकडून जे काही आदेश आलेले आहेत त्याच आदेशाप्रमाणे सर्वजण काम करत असतात आणि सर्वांच्या कार्यात एकरूपता असते. जर त्या ठिकाणी विकेंद्रीकरण केलं असेल तर प्रत्येक डिपार्टमेंटचं काम मागे पुढे होऊ शकतं आहे, प्रत्येक ब्रँचचं काम मागे पुढे होऊ शकतं आहे आणि त्या ठिकाणी कामाला उशीर होतो. परंतु ज्यावेळेस तुमच्याकडे सेंट्रलायझेशन मेथड असेल किंवा अधिकाराचे केंद्रीकरण असेल तर केंद्रीय व्यवस्थापनाकडून आलेले आदेश सर्वजण पाळतात आणि एका कार्यात एकरूपता त्यांच्यात निर्माण होते. नंतर संकटकालीन स्थितीचा यशस्वी सामना. केंद्रीयकरणामुळे सेंट्रलायझेशन प्रोसेस किंवा अधिकाराच्या केंद्रीकरणामुळे जसं मी सांगितलं संकटकालीन स्थितीत आपल्याला यशस्वीपणे सामना करता येतो, कारण की डिसेंट्रलायझेशनमध्ये काय होतं, विकेंद्रीकरणामध्ये अनेक लोकांना अधिकार दिलेले असतात आणि संकट ज्यावेळेस आपल्यावर आलेलं असतं तर कमी वेळामध्ये आपल्याला त्याला तोंड द्यायचं असतं, तर त्या ठिकाणी सर्वांचं मिळून डिसिजन घेण्यासाठी वेळ जातो. परंतु अधिकाराचे केंद्रीकरण असेल तर क्विक डिसिजन त्या ठिकाणी घेतला जातो आहे. मग त्या ठिकाणी काम म्हणजे डिसिजन घेण्यासाठी वेळ लागत नाही, वेळेची बचत होती आहे, कमी वेळात योग्य डिसिजन घेतला जातो आहे आणि डिसिजन घेणारा व्यक्ती हा एकटाच असतो किंवा ते केंद्रीकरण जे काय असतं त्यांचं एक ठराविकच लोक त्यामध्ये असतात आणि ते डिसिजन घेतात. त्यानंतर लवचिकता आहे, फ्लेक्झिबिलिटी म्हणलेलं आहे आपण या ठिकाणी. आता सेंट्रलायझेशन प्रोसेसमध्ये किंवा अधिकाराच्या केंद्रीकरणामध्ये काय असतं, लवचिकता तिथे असते. तिथं अधिकार घेणारा सेंट्रल पद्धतीने आणि एकच व्यक्ती किंवा एकच व्यक्तीचा ग्रुप तिथं डिसिजन घेत असतो. जे काही व्यवस्थापन असतं तेच फक्त डिसिजन घेत असतं. तर त्या ठिकाणी जर काही बदल करायचे असेल तर त्या ठिकाणी ते त्वरित का केले जातात. अधिकाराचे विकेंद्रीकरण जर झालेलं असेल, समजा 50 लोकांना अधिकार दिलेले असेल कंपनी वेगवेगळ्या ब्रँचच्या 50 मॅनेजर असतील, 50 मॅनेजरला आपण अधिकार दिलेले असेल तर आपल्याला एखादं डिसिजन परत चेंज करायचं असेल तर पूर्णपणे 50 लोकांशी चर्चा करावी लागते. परंतु सेंट्रलायझेशन प्रोसेसमध्ये केंद्रीकरणाच्या प्रोसेसमध्ये काय होतं आहे, एकच मॅनेजर जो असेल कंपनीचा किंवा ओनर असेल तो काय करेल, लगेच तो डिसिजन चेंज करू शकतो आहे, कारण की पूर्ण अधिकार त्याला असतात. त्या 50 लोकांचे त्याला मत प्रवाह घेण्याची काही आवश्यकता पडत नाही. त्यामुळे हा एक फायदा इथं होतो आहे. त्यानंतर योग्य निर्णय. ज्यावेळेस आपल्याला सेंट्रलायझेशन प्रोसेसमध्ये किंवा अधिकाराच्या केंद्रीकरणामध्ये आपल्याला योग्य निर्णय घेता येतो आहे, कारण की त्या ठिकाणी काय होतं आहे, अनेक लोक जर निर्णय प्रक्रियेत असतील तर प्रत्येक लोकाचा मतप्रवाह वेगळा असतो, प्रत्येकाची जडणघडण कशी झाली त्यानुसार तो व्यक्ती विचार करत असतो, त्याचं एज्युकेशन बॅकग्राऊंड काय, फॅमिली बॅकग्राऊंड काय आहे यानुसारसुद्धा तो व्यक्ती त्याप्रमाणे त्या निर्णय प्रक्रियेत तो सहभागी झालेला असतो. त्यामुळं काय होतं आहे, योग्य निर्णय त्या ठिकाणी घेण्यासाठी सेंट्रलायझेशन प्रोसेस जर असेल तर त्या ठिकाणी अधिकार किंवा निर्णय घेण्यामध्ये कमीत कमी लोकांचा सहभाग असतो आणि तिथे योग्य निर्णय घेतला जातो. त्यानंतर मितव्ययता म्हटलेलं आहे. आता मितव्ययता म्हणजे काय, अनेक लोकांची वेगवेगळे मतं असतात, तर ती इथं केंद्रीकरणामुळं काय होतं आहे, एकच व्यक्ती असेल तो त्याचा मत मांडतो आहे, त्यामुळे या ठिकाणी डिसिजन आपल्याला लवकरात लवकर घेतला जातो. त्या ठिकाणी जास्तीत जास्त वेगवेगळे निर्णय त्यामध्ये घेतले जात नाही. हे त्यामुळे आपल्याला केंद्रीकरणाचा फायदा होतो. आता केंद्रीकरणाचा तोटे हा सर्वात महत्त्वाचा आहे. जसं आपण फायदे पाहिले तेवढेच तोटेसुद्धा तेवढंच आपल्याला महत्त्वाचं आहे. आता केंद्रीकरणाचे तोटे काय सांगता येईल आपल्याला, तर पहिलाच तोटा सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे बघा, अयोग्य निर्णय. आता अयोग्य निर्णय काय होणार आहे, सेंट्रलायझेशन प्रोसेसमध्ये सर्व अधिकार सर्व निर्णय घेण्याचा काय होतं आहे, सर्व अधिकाराचं केंद्रीकरण त्या
कंपनीच्या व्यवस्थापकाकडे किंवा त्या कंपनीच्या ओनरकडे असते. आता त्या कंपनीच्या ओनरला सर्वच नॉलेज आहे असं नाही. जर कंपनीचा मालक जर असेल तर त्याला मार्केटिंगचं नॉलेज असेल, प्रोडक्शनचं नॉलेज असेल, टॅक्सचं नॉलेज असेल, फायनान्सचं असेल, HR चं असेल, ॲडव्हर्टाईजचं असेल. असं नाही, प्रत्येक नॉलेज एका व्यक्तीकडे असू शकत नाही. कोणाला गव्हर्नमेंटचे टॅक्सेस असेल, कुठले काही डॉक्युमेंटेशन असेल, सर्व नॉलेज त्या व्यक्तीकडे असतंच असं नाही. त्यामुळं किंवा मार्केटमध्ये काय ट्रेंड आला हे सर्व त्या व्यक्तीला माहीत असेलच असं नाही. त्यामुळं त्या ठिकाणी अयोग्य निर्णय घेतला जाऊ शकतो आहे. सेंट्रलायझेशन प्रोसेसमध्ये हे सर्वात महत्त्वाचा तोटा आहे. विकेंद्रीकरणामध्ये काय असतं, प्रत्येक विभागाचे तज्ज्ञ तिथं नेमलेले असतात किंवा प्रत्येक विभागाचे जे काही मॅनेजर असतात ते त्यांच्या विभागात म्हणा किंवा त्यांच्या विषयात म्हणा किंवा त्यांच्या एज्युकेशन सिस्टीम जे असेल त्यांचं काही जे काही बॅकग्राऊंड गरजेचं आहे, एज्युकेशनल बॅकग्राऊंड, त्यामध्ये ते एक्सपर्ट असतात आणि त्यामुळे ती लोक योग्य निर्णय घेऊ शकतात. परंतु सेंट्रलायझेशन प्रोसेसमध्ये एकच व्यक्ती सगळ्या विषयांमध्ये तज्ज्ञच असेल असं शक्यच नाही आहे किंवा असं नसेलही. त्यामुळे त्या ठिकाणी अयोग्य निर्णय घेतले जाऊ शकत आहे. त्यामुळं अधिकाराच्या केंद्रीकरणाचा हा सर्वात मोठा तोटा आहे. त्यानंतर वैशिष्ट्यीकरणाचा अभाव. आता वैशिष्ट्यीकरणाचा अभाव म्हणजे काय, तर जसं मी आता सांगितलं, एकच व्यक्ती सर्वगुण संपन्न आहे असं आपण कधीच होऊ शकत नाही. त्याला सर्वच गोष्टीचं नॉलेज आहे किंवा सर्वच गोष्टीमध्ये त्याने एज्युकेशन घेतलेलं असेल असं नाही. त्यामुळं काय होणार आहे, तिथं प्रत्येक वेगवेगळ्या गोष्टी करणं किंवा वेगळं करणं, कारण की व्यक्ती तितक्या प्रवृत्ती, प्रत्येकामध्ये क्रिएटिव्हिटी वेगळी आहे, प्रत्येकाची विचार करण्याची पद्धत वेगळी आहे, प्रत्येकामध्ये अनुभव वेगळा आहे, फॅमिली बॅकग्राऊंड वेगळं आहे, प्रत्येकाचा एक्सपिरियन्स वेगळा आहे. त्यामुळं तिथं वैशिष्ट्यीकरणाचा अभाव तिथं सेंट्रलायझेशन प्रोसेसमध्ये किंवा अधिकाराच्या केंद्रीकरणामध्ये दिसून येतो आहे. त्यानंतर वैयक्तिक हितसंबंध, ज्यावेळेस अधिकाराचे केंद्रीकरण झालेले असतात त्या ठिकाणी काय होतं आहे, ज्या व्यक्तीच्या हातात अधिकार आहे त्याचे वैयक्तिक हितसंबंध समोरच्या व्यक्तीशी कसे आहे त्यानुसार तो डिसिजन घेतो. जर एखादा व्यक्ती खूप तज्ज्ञ आहे, समजा कंपनीचा ओनर किंवा कंपनीचा मॅनेजर जो आहे त्याच्या हातात सर्व काही सेंट्रलाइज प्रोसेसनुसार त्याच्याकडे सर्व काही राईट्स आहे, अधिकाराचे केंद्रीकरण सगळं त्या मॅनेजरच्या हातात आहे. परंतु त्या मॅनेजरच्या आणि एखाद्या व्यक्तीचे, कंपनीतल्या कर्मचाऱ्याचे हितसंबंध काहीतरी दुखावलेले असतील तर तो कितीही तज्ज्ञ असला किंवा त्या कामासाठी तो कितीही तिथं कॅपेबल असला तरीसुद्धा तो मॅनेजर त्या व्यक्तीला काम देत नाही. म्हणजे इथं वैयक्तिक हितसंबंधसुद्धा खराब असले तरीसुद्धा तो लॉस होऊ शकतो आहे. आणि एखाद्या वेळेस काय होतं, एखाद्या व्यक्तीला कुठलंच काम जमत नाही, तो त्या कामात एक्सपर्ट पण नसतो, परंतु त्याच्या आणि त्या ज्याच्याकडे अधिकाराचं केंद्रीकरण आहे त्या व्यक्तीचे हितसंबंध चांगले असतात, तर त्या व्यक्तीला काही जरी येत नसलं तरीसुद्धा सर्व अधिकार त्याच्याकडे दिले जातात. त्यामुळं त्या ठिकाणीसुद्धा आपल्याला काय होणार आहे, लॉस होणार आहे. म्हणजे वैयक्तिक हितसंबंध जर जपल्या गेले त्याच्यानुसार सुद्धा तिथं अधिकाराच्या केंद्रीकरणामध्ये तोटे होऊ शकत आहे. त्यानंतर ग्राहकांपासून अलिप्तता. आता बघा, केंद्रीकरणाचा तोटा, अधिकाराचे केंद्रीकरण केलं त्याचा तोटा काय होतं, कारण की हे बघा, जे काही डिसिजन घेणारे जे आहे कंपनीबद्दल, जे काही अधिकार जे आपण देणार आहे, केंद्रीकरण ज्याच्याकडे करणार आहे त्यांचा ग्राहकांपासून अलिप्तता आहे. म्हणजे याचा अर्थ काय होतं, काय कंपनीतले जे काही अधिकार घेणारं मंडळ आहे त्यांचा आणि ग्राहकाचा प्रत्यक्ष संबंध येतो का, नाही आहे. प्रत्यक्ष संबंध कोणाचा येतो, कंपनीचे जे मार्केटिंग मॅनेजर असतील किंवा जे काही प्रोड्यूस करणारे असतील किंवा कंपनीचे मॅनेजर असतील, सुपरवायझर असतील, तर यांचा तिथं ग्राहकांशी संपर्क येत असतो. परंतु जिथं केंद्रीय पद्धतीने किंवा आपण ज्याला म्हणतो ना अधिकाराचं केंद्रीकरण ज्या व्यक्तीच्या हातात आहे त्या व्यक्तीचा आणि ग्राहकाचा कुठल्याही प्रकारे संबंध येत नाही. त्यामुळं कसा निर्णय घेतला जावा कसा नाही हे त्या ठिकाणी त्यांना तोटाही होऊ शकतो आहे, कारण की ते ग्राहकांना जे अपेक्षित आहे ते निर्णय ते लोक घेऊ शकत नाही. त्यानंतर वेळ व शक्तीचा अपव्यय. केंद्रीकरणामध्ये काय होतं आहे, अधिकाराचे केंद्रीकरण जर केलं तर एका व्यक्तीला डिसिजन घेण्यासाठी काय होणार आहे, वेळ लागणार आहे. त्या ठिकाणी येतं लक्षात, वेळ लागणार आहे, कारण ते एकच व्यक्ती त्याला सेंट्रलाइज प्रोसेसनुसार त्यांना डिसिजन घ्यायचा आहे, तर तो प्रत्येकाचा डिसिजन घेण्यापूर्वी त्याला सर्व घटकांचा अभ्यास करावा लागणार आहे आणि तेव्हा तो डिसिजन घेईल. मग याच्यामध्ये काय होणार, त्याचं वेळखाऊ प्रोसेस होणार आहे. आणि शक्तीचा अपव्यय म्हणजे काय, समजा आपल्या कंपनीमध्ये 10 एक्सपर्ट लोक बसलेली आहेत, जी लोक त्याच्या तज्ज्ञ, कोणी मार्केटिंगमध्ये तज्ज्ञ आहे, कोणी फायनान्समध्ये तज्ज्ञ आहे, कोणी प्रोडक्शनमध्ये तज्ज्ञ आहे, कोणी सेल्समध्ये तज्ज्ञ आहे, कोणी पर्चेसमध्ये तज्ज्ञ आहे. तर हे सर्व एक्सपर्ट असतात, तज्ज्ञ असतात त्या व्यक्तींचे. तर पण आपल्याकडे काय आहे, सेंट्रलायझेशन प्रोसेस आहे किंवा अधिकाराचे केंद्रीकरण, त्यामुळे ही एक्सपर्ट लोक काय बसून असतात.
त्यांना कुठला डिसिजन घ्यायचा नाही, काहीच नाही. म्हणजे त्यांच्याकडे जी ताकद असते, शक्ती असते, त्याचा अपव्यय होतो. त्यांच्याकडे नॉलेज आहे, त्याचा अपव्यय होतो. अशा प्रकारे आपल्याला सेंट्रलायझेशनचे तोटे बघता येईल. अशा प्रकारे आपण केंद्रीयकरण बघितलेलं आहे. आता याच्यामध्ये आपल्याला जर बघितलं तर अधिकाराचे केंद्रीकरण म्हणजे काय, यावर आपण असाइनमेंट लिहू शकतो आहे. त्यानंतर नेक्स्ट लेक्चरला आता जसं आपण अधिकाराचे केंद्रीकरण बघितलेलं आहे, त्याचप्रमाणे आपल्याला आता अधिकाराचे विकेंद्रीकरणसुद्धा बघायचं आहे. पुढच्या लेक्चरला आपण अधिकाराचे विकेंद्रीकरण म्हणजे काय ते बघू. आता इथं सेंट्रलायझेशन म्हटलं होतं, पुढचे डिसेंट्रलायझेशन बघायचं आहे. अधिकाराचे विकेंद्रीकरण, केंद्रीकरणामध्ये आता आपण आत्ताच बघितलं का सर्व अधिकार एकाच व्यक्तीच्या हातात दिले जाते. त्याचे फायदे तोटे, त्याची कारणं काय हे आपण अभ्यासलेली. नेक्स्ट लेक्चरला आपण अधिकाराचे विकेंद्रीकरण, मग त्यामध्ये ते अधिकार सेंट्रलाइज एकाच व्यक्तीच्या हातात न ठेवता ते वेगळ्या लोकांना अधिकार द्यायचे आहे, आणि मग त्याचे फायदे तोटे काय, त्याची मागची कारणं काय हे आपण पुढच्या लेक्चरला बघणार आहोत. धन्यवाद.